मंदा तू कशा केलं? तू आज जाणार होता काहीतरी, तू काय झालं तुझा? ग्रहण लागला ती ट्रेनच येईना माहिती इलीत ना माझी ती नजर लागली, आणि नजर खूप वाईट असा. 3 वाजता येईल आणि किती मी 11:30 वाजता निघत होते ना. तर बघला म्हटलं लाईव्ह जा आधी बघूया. तर 12:30 अर्धा तास लेट, मग 1 तास लेट, मग 2 तास लेट, मग 2.5 तास लेट. माझी नजर लागली ना श्री. बघ ना यार श्री, वाईट वाटतंय. आपल्यासाठी किती त्यांनी कुर्बान केलं बघ. काय नाही, चांगलं होईल लवकरच. लवकरच होईल. स्माइल. हो आता कविताला जा, कविता जा, कविता जा. अगं जा, लाजू नका. चल चल तिकडे, अगं जा तिथे. ख्याती बोलव आईला. लाजते बघ आई. बस खाली. नाही हळू. कोणाची खाली? अच्छा हा. ख्याती तू स्माइल, दात दाखव. खूप हट्टाने आम्ही आईच्या हातावरती पदर सोडलाय. असं आई कधीच म्हणजे अशी साडी नेसत नाही, पण आम्ही खूप हट्ट केला आणि त्याच्यामुळे ती तशी साडी नेसली. आणि आम्ही आता फोटोशूट आमचं चालू करणार आहोत. बाबा थोडे बाहेर गेलेत, तोपर्यंत आम्ही आमचं फोटोशूट करतो. तिला करू जास्त. आई माझी पहिल्यांदा फोटो काढते. पण ते थोडस कंट्रोल मध्ये माझं आईच एकदम असं एकदम भारी वाली पोज दे ना. नाही थांबा थांबा काकी घ्या काय. या ना तुम्ही, नाहीतरी आपलेच फोटो काढीत असतात. आईची साडी बसताच ह्या नुसता बसताच. तुम्ही अरे पण मी काय बघायचा मुद्दा वाजवतो आणि फोटो काढतो माहिती. आता रॉकेट सुटणार आहे, आता रॉकेट सुटणार आहे. बाबा नाही होते उभे राहा ना. एक व्हिडिओ पण चालूच आहे चालूच आहे चालू आहे चालू आहे. हे बघा, ही बघ इकडे बघ, इकडे बघून घे. म्हणजे तू हक्कलपट्टी अंकिता हक्कलपट्टी गेलेली. अंकिता इकडे बघ, इकडे कॅमेराकडे जरा लक्ष दे. इकडेच्या हक्कलपट्टी गेलेली तुझी. सी तर तुम्ही मागे जा काकी, इकडे या जरा सरका इकडे. कॅन्डल लग्नाचा फोटो शूट असला वाटतं मग या लाला इल माझ्या मॅडम का हे फोटोग्राफर काय करतात ते. हा फोटोग्राफरांचा काय झाला. चला ए रॉयल एंट्री आहे. डायरेक्ट एंट्री करा काका. आई बाबा चालले सगळ्यांचा फोटो घे. तुम्ही दोघं बसा येते. बाबा आले हे काय बाबांचा आईचा घे. बाबांचा नाही, बाबा अजून बसा पहिले. बाबांनी आमच्या कधी लग्नातही फोटो काढले नाही. ठीक आहे राहू दे. जरा बटन्स लाव. बटन लावा तुला काय व्हिडिओ वरती बस तेवढाच आहे. ओके त्या साईडला बघा आरामात या साईडला असे. ओके खांद्यावर ठेवा.
फक्त हा ठेवा ठेवा काय नाही ठेवा ठेवा बस बस जर जवळ या क्लोज काकी काकी जरा अशी सरक अशी आहे ना अशी अशी आता तू सरकू नको अशी अशी सरक जरा ओढा त्यांच्या तुमच्याकडे ओढा हा माहिती बघा वेट माहिती बघा जरा बांगड्या नीट करा ते. 28 वर्षांनी असं कपल फोटोशूट चालू आहे. तुझ्यावर कोण लाईटच मारणार नाही बघलं तुझ्यावर कोण लाईटच नाही मारत आणि अशी स्माइल देवा भारीवाली 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 अंकित अंकित जरा बाजूक राहू ते हा येत स्माइल माहिती बघा बाबा सिरियस पोज मध्ये आता आमचं सगळ्यांचं खाली बसणार खाली बस बसायची सवय आहे बस आता खाली मी तर पिक्चरच बनवतो आता हे प्राजक्ताक ना घेऊ अरे असा दिसाक नाही मान सरळ ठेवा माहिती बघा वेट कॅन्टीन नंतर हसवा रे मंदराने तिला हो कोणा ऋतुजा का झालं मी ऋतुजाची ऑर्डर घेऊ शकते फक्त रॉकेटवाली वेट तुझ्याकडेच काय प्राजक्ता तू पण हस ना करा सगळा इसकटून टाका म्हणजे आपल्या बघण्यावरती आहे. त्यासाठी आपण लवकर यायचं घरी खयचा तुम्ही इलास लवकर उजेड होता जमजणीत मी रेडी झाले तेव्हा आपण ट्रॅफिक होता आम्ही 5:30च्या दरम्यान निघलो पाहिजे ना सगळं त्यांचं कसं आहे ना काढून दे ना मोबाईल मध्ये मोबाईल मध्ये चालू आहे माझा काढतो मी. चल बाबू बस तिथे कुठे ये बाबू ये दोघांना बसू नंतर तुम्ही ओळखले घे अच्छा हिने आणले ना डॅमेज नाही केलं बोर्ड काय अंकिता झालं ना तुमचा सॉरी तुझा मेकअप खराब केला वर्टिकल घे रे इकडे एक पायात दे रे मोबाईल असा तू तिकडे जा रे तिकडे जा दे फोन इथला व्हिडिओ नको होता तू मावशीच्या पाया पडायचं असतं आणि कधीतरी मला मावशी म्हणा कळलं आज काय आहे मम्मी कशाला हे करते भाऊबीजेचा आता काय आता द्यायचं पकड सगळ्यांचं जेवण झालंय ते काय होत हे काय होतं हात पुसून घेतला दोघांनी फोटोशूट झाल्यानंतर आम्ही मालवणच्या दिवाळीसाठी गेलो आणि मालवणच्या दिवाळीला जाऊन आम्ही सगळ्यांनी एकत्र डिनर केला आणि ख्याती ही सेम माझ्यासारखी हिला फिरायला आवडतं रात्री 2-3 वाजेपर्यंत ती माझ्यासोबत होती मालवणच्या दिवाळीसाठी आम्हाला बरेच लोक भेटले त्यातले काही टुरिस्टसुद्धा होते जे आमचे व्हिडिओज बघायचे सो त्यांच्यासोबत आम्ही फोटोशूट केलं बऱ्याच लोकांसोबत सगळे व्हिडिओ टाकणं मला शक्य नाही कारण ब्लॉग भरपूर लेंदी होईल तर हे शेवट आम्ही ज्यांना भेटलो होतो त्यांचा एक मी व्हिडिओ ह्यामध्ये ॲड केला आहे
तर सगळ्यात पहिलं फोटोशूट आईबाबांचं हे आम्ही ह्या वेळेला केलं. म्हणजे असा हा आमचा पहिलाच फॅमिली पिक्चर असेल. मला सगळे सांगत होते की तुझा एक फॅमिली पिक्चर पोस्ट कर, पण माझ्याकडे तो नव्हता. कारण आम्ही असा कधी फॅमिली पिक्चर आमचा कोणी काढलाही नाही आणि आम्ही कधी कुठे असं गेलोही नाही की कोणाच्या लग्नाला चाललो आहे किंवा अशा कुठच्या फॅमिली फंक्शनमध्ये चाललो आहे. आई बाबा कधी स्वतःही गेले नाहीत आणि कधी आम्ही त्यांच्यासोबत कुठे गेलो नाही. त्यामुळे असा काही प्रसंग झाला नाही की आमचा एखादा फॅमिली फोटो येईल. पण आत्ता रिसॉर्टची वेबसाईट आम्ही डेव्हलप करतोय आणि त्याच्यासाठी मला एक फॅमिली फोटो हवा होता. कारण बाबांनी हे सगळं जेव्हा स्टार्ट केलं, माझे बाबा कधी कुठच्या हॉटेलमध्ये गेलेले नाही आजपर्यंत. कुठे असं बाहेर फिरायला आम्ही गेलोय फॅमिली असं कधी झालेलं नाही. तुम्ही माझे ब्लॉग्स जर नेहमी बघत असाल तर तुम्हालाही माहिती आहे की माझे बाबा माझ्यासोबत सुद्धा माझ्या कारने सुद्धा आलेले नाही आहे, ते फिरतच नाहीत. त्यामुळे असं होतं की त्यांनी जेव्हा हॉटेल चालू केलं, मी कदाचित एका इंटरव्ह्यूमध्ये किंवा एखाद्या ब्लॉगमध्ये बोलले असेल की बाबा आम्ही JK सुपर सिमेंटचे डीलर माझे बाबा होते म्हणजे आहेत, अल्ट्राटेकचे पण आहेत आणि JK सुपर सिमेंटचे पण आहेत. तर तेव्हा त्यांची पार्टी असते एक डीलर्ससाठी वगैरे. बाबा गेले होते आणि बाबांना तिकडे बिर्याणी वगैरे होती. तर बाबांना ज्यांना चुलीवरचा भात खायची सवय आहे त्यांच्यासाठी तो बिर्याणीचा राईस कडकच लागणार. तर घरी येऊन म्हणाले की अरे तो भात शिजलेलाच नव्हता. मी सांगतो ना, तो भात शिजलेलाच नव्हता. मग असं जो माणूस आहे ज्याने कधी बाहेर खाल्लेलं नाहीये, त्याने रेस्टॉरंट चालू केलं, त्याने रिसॉर्ट चालू केलं आणि ते आता सक्सेसफुली रन होत आहे. थोडीफार आता आम्ही त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय, पण ते सगळं त्यांचं आहे. तर मला असं वेबसाईटवरती एक जागा हवी होती जिथे मी त्यांच्याबद्दल काहीतरी सांगू शकेन. त्यामुळे आम्हाला तो एक फॅमिली पिक्चर घ्यायचा होता. दिवसभर वेळ नव्हता, रात्रीचं आता सगळे टुरिस्टचं सीझन आहे, दिवाळी चालू आहे आपल्याकडे, त्यामुळे भरपूर गर्दी आणि त्याच्यामध्ये कसा बसा वेळ काढला. मालवणच्या दिवाळीसाठी आम्ही जाणारच होतो, त्यामुळे आम्ही सगळ्या बहिणी तयार झालेलो. तर मी आई बाबांना पण म्हटलं की पटकन तयार होऊया आणि आपण एक छोटासा फोटो काढूया, कारण सकाळचा वेळ नव्हताच मिळाला. आणि आता असं होतंय ना की मला असं कधी कधी वाटतं की माझी सुट्टी माझी फुकट जाते नेहमी, कारण दिवाळीमध्येच मला सुट्टी असते, त्याच्यानंतर मला क्रिसमसला सुट्टी असते आणि हे सगळे सुट्टीचे दिवस आहेत तेव्हा इथे गर्दी असते देवबागमध्ये टुरिझमसाठी. आणि टुरिझम जेव्हा सीझन असतो तेव्हा घरी गरज लागते आणि त्यामुळे ही सुट्टीचा सगळा वेळ जो आहे ना तो माझा इथे जातो. त्यामुळे मी कुठे बाहेर जाऊ नाही शकत. आणि ह्या दिवसात सगळ्यांना फिरताना बघून ना कुठेतरी मला असं वाटतं यार मी घरी बसले आहे, मी घरी काम करते. पण जेव्हापासून मी यूट्यूबवरती व्हिडिओज हे पोस्ट केले आणि लोक येतात ना, लोक ह्या दिवसांमध्ये मला भेटायला येतात आणि थोडं अप्रिशिएट करतात ना, तेव्हा खूप छान वाटतं. म्हणजे वाटतं की ठीक आहे काहीतरी करतं. आताही मला असं झालेलं की यार पूर्ण सुट्टी फुकट गेली, आता मी काय करणार. आता परत उद्यापासून काम चालू झालंय, म्हणजे आजपासूनच खरं काम चालू झालंय माझं ऑनलाईन. 4 तारीखपर्यंत 5 आणि 6ला सुट्टी आहे, त्याच्यामुळे 6ला मी निघणार आहे मुंबईला जायला. आणि मग काय झालं सगळं परत तसंच चालू असं होतं. तर हे सुट्टीचे दिवस इथे थांबायला लागतात. आता कालच 46 टोटल लोक जेवायला होती आमच्याकडे आणि अचानक आमच्याकडे जे काकी येतात त्यांनी सांगितलं की नाही मी नाही येते. आणि मग एवढ्या माणसांचं सगळं आम्हालाच करायला लागलं. मग तेव्हा मी स्वतः भांडी घासते, जे लोक माझे व्हिडिओ बघतात ना त्यांना सांगायला आवडेल. त्याचे मी काही व्हिडिओ टाकत नाही, कारण कसं आहे ना की सोशल मीडियावरती तुम्ही थोडेफार हे झालात, फेमस झालात ना की नंतर लोकांना सगळं वाटतं की अजून फेमस होण्यासाठी तुम्ही करताय. त्यामुळे ते भांडी घासताना जे वगैरे काही मी व्हिडिओ दाखवत नाही, पण मी स्वतःच्या तोंडाने सांगते की मी इथे आल्यानंतर माझे नखं खराब होतात, पण काही ऑप्शन नसतो की अशा वेळेला एवढ्या सगळ्या लोकांची भांडी असतात ती घासावीच लागतात. आणि आम्ही सगळ्या बहिणी मिळून करतो. आता ऋतुजाला एक्झाम्स आहेत त्यामुळे ती गेली आहे मुंबईला, मग सगळं घरातल्या लोकांवरतीच लोड येतो. आणि अशा वेळेला आईबाबांना इथे एकटं टाकून मुंबईत राहणं किंवा आपण कुठेतरी फिरायला जाणं हे जमत नाही, त्यामुळे इथे राहावं लागतं. तर प्रत्येक सीझनला मी इथे असते. तर आमचं फोटोशूट झालं आहे, वेबसाईट पण नवीन तयार होते, रिसॉर्ट पण थोडंफार जेवढं रिनोव्हेशन मला ह्या स्टेजला पाहिजे होतं ते सगळं झालं आहे. हळूहळू मी अजून काही ना काहीतरी चेंजेस त्याच्यात करतच राहीन. आणि तुम्ही सगळे जर देवबागमध्ये आलात, मी नेहमी सांगते तसं आमच्या घरी नक्की या आणि असं आईबाबांना भेटून जा, मलाही भेटून जा जर मी असेल तर. भेटूया आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. टिल देन टेक केअर, बाय बाय.